इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावींच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाज काशीनाथजी गुंदळे यांच्या माध्यमातून पहिल्या बॉल वरती घेतलेली ही 2 धावींची मोहर आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 2 रन्स 2 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र पहिलं. फटका सुंदर स्वीपर कव्हर मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा बॉल जो आला डबल आणि तिसऱ्या बॉल वरती आलेली सिंगल. अरुण सर आपल्याला पाहायला मिळतील. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये, मिड विकेट. फटका सुंदर ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि बॉल निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. मधून यावेळेस सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती मात्र फटका फसला होता. कॅच झाली ड्रॉप आणि त्याला अनुषंगून घेतलेली सिंगल. एका धावेच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 8 या आकड्यावरती. एकीकडे चिकनगर 40+ क्रिकेट संघ, दुसरीकडे मोहिली 40+ क्रिकेट संघ. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळला जाईल यात मात्र शंका नाही आहे. फटका सुंदर ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेला. फार मोठी चेज असेल डीप मध्ये. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मधला अजून एक चौकार. फलंदाज काशीनाथच्या पाठमधून आलेला हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाज विकेट समाप्त झालाय आणि धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम मोहिली 40+. दोघे बंधुराज आहेत. दोन्ही बंधुराज आपल्याला पाहायला मिळतील जे मैदानावरती आहेत. एकीकडे कान्हा तर दुसरीकडे काशीनाथ. पाहूया गुंदळी बंधूंची जोडी मैदानावरती मोहिली 40+ संघाला कितवर नेईल. मैदानावरती आपण पाहू शकतो एक अशी स्थिती ज्या स्थितीवरतून कुठलाही संघ कमबॅक करू शकतो. श्रीकांत भोईर आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये श्रीकांत सरांच्या माध्यमातून कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. मैदानावरती प्रॉपर एलिगन्स आपल्याला पाहायला मिळतो. फक्त दिशा दाखवली. डाऊन द ग्राउंड खेळलेला स्ट्रोक होता. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात आली. घेतलेल्या या 2 धावा आणि 2 धावेंच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला 14-14 पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ. बॉलिंग मार्क वरती श्रीकांत सर आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगला चेंडू. फटका सुंदर आहे. स्ट्रेट ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. लॉंग डीप ला क्लिअर करतात. लॉंग ऑफ ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा लकी चौकार. 4 धावा. दोन फिल्डर पाहायला मिळत होते. डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्या दोघांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला जिथे नशिबाची मोहर होती. या वेस्पन्सचा गेन मोठा फटका मारायचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड करण्यात येईल. सिंगल धाव होईल टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल फलकावर आपल्याला 19-19 पाहायला मिळतील. डबल त्यानंतर चौकार त्यानंतर आलेली सिंगल आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका सुंदर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग. डीप मध्ये खूप मोठी चेज असेल फिल्डर साठी. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो इथे थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र फंबलनेस झाला आणि त्याला अनुषंगून मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 3 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 22. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा. धावा वाचवल्या गेल्यात. मैदानावरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट ओव्हर द टॉप. ओटीटी बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 4.
मग शेवटचा बॉल असेल धावसंख्या धावफलकावरती 26-26 धावा. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कान्हा सर आणि काशीनाथ सरांच्या माध्यमातून. काशीनाथ सरांच्या माध्यमातून एक चौकार तर 3 चौकार कान्हा सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ताकदीचं नाही तर फक्त टायमिंगच्या जीवावरती खऱ्या अर्थानं खूप चांगली बॅटिंग मैदानावरती. अजून एक फटका चांगला लाजवाब स्ट्रोक डीप पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय. डीप पॉइंटला चिरून फाडून बेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा आपण पाहू शकतो दुसरा चौकार बॅटरच्या बॅटमधून. आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. फलंदाज कान्हा सर आणि फलंदाज काशीनाथ सर हे दोन्ही मैदानावरती काय सुपर बॅटिंग करतात. जणू सांगतायत की चंद्राचं लोबसवाणीचं वरदान म्हणजे माझं क्रिकेट काय खेळतायत. काम मैदानावरती केलं जात आहे. प्रॉपर टायमिंगचा यूज केला जात आहे. प्रॉपर मन मस्तिष्क मनगटाचं त्रिवेणी संगम. प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन फ्रंट फूट बॅक फूट अगदी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. बॉडी वेट आणि त्यानंतर खेळले गेणारे हे शॉट आणि त्यावरती धावेंची मोहर. टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि कदाचित 40+ ची चाहूल लागली आहे मैदानावरती. ती मात्र बॅटिंग करत असताना मोहिली 40+ या क्रिकेट संघाला. तिसऱ्या षटकाची होती सुरुवात आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला राम पाहायला मिळतील. पाहूया राम कशा प्रकारे करतील काम. त्यावेळेस फटका मोठा मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये नीट संपर्क झालेला नाहीये. सिंगल झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते ज्याने जोपर्यंत फील्ड केला घेतलेली सिंगल. टीमची टोटल 31 धावा. डावळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन मोठा फटका मारायचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झाले बॅटर देखील बीट झाले आणि फाईन लेगचे फिल्डर जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील 33 या आकड्यावरती. बघा एका धावेला फार महत्व आहे. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला इलेक्शन मध्ये एका मताला त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला फार महत्व आहे. एका धावेने वर्ल्ड कप हारलेला आहे संघ आपण पाहू शकतो न्यूझीलंड. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक धाव हा फार महत्वाचा असतो. मैदानावरती फटका सुंदर गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा धमाकेदार चौकार 4 धावा. सदतीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये या तिसऱ्या षटकामधील. राम यांच्या माध्यमातून थोडीशी फील्ड आपल्याला पाहायला मिळते. चेंज केली गेली आहे डीप मध्ये. आता मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर इनसाइड द सर्कल आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती फंबलनेस रनआउटची संधी असेल. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड केली आहे आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 39. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 39 धावा धाव फलकावरती. 40+ जाऊ शकते संतोष सर या मॅच मध्ये. धावसंख्या 50+ मारायचा प्रयत्न असा टॉसच्या वेळी संतोष सरांनी म्हटलं होतं और जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं असं सांगत असताना मोहिली 40+ संघ. अजून एक फटका लाजवाब बॉल निघून चाललाय. थर्ड मॅनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक 4 धावेंसाठी दिल मांगे मोर आणि आलाय दणदणीत 4 4. मैदानावरती अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये खूप मोठी चेज असेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि मैदानावरती थ्रो देखील चांगला पाहायला मिळतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल आणि 3 धावेंच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. 2+ विकेट मैदानावरती कंप्लीट झाल्यात. धावा 2-3 षटकांचा वाजवी खेळ
समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 45 पाहायला मिळते. आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भाजपा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट समृद्धजी ताडमारे सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. वार्ड क्रमांक 36 सरचिटणीस आदरणीय प्रकाशजी प्रजापती सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वार्ड क्रमांक 36 युवा मोर्चा उपाध्यक्ष आदरणीय कार्तिक शेठ प्रजापती साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. वार्ड क्रमांक 36 चे अध्यक्ष आदरणीय सागर शेठ जोशी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच वार्ड क्रमांक 36 युवा मोर्चा सरचिटणीस आदरणीय अनिशी महाले साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. असं म्हटलं जातं की परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंड देखील सोन्याचा बनतं. अगदी त्याचप्रमाणे आमच्या मान्यवरांची उपस्थिती देखील आमच्या या स्पर्धेला लाभली आणि आमची स्पर्धा देखील सुवर्णमय झाली. त्याबद्दल आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं करूया नमो चषक 2024च्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. साहब आप आए बाहर आई मौसम व रंगीन खुशिया छाई. आपलं मनापासून आभार. मैदानावरती आपण पाहू शकतो कट करायचा प्रयत्न जरूर होता मात्र सिंगल झाली आड. एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 46 या आकड्यावरती. बालचंद्र सर आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती या शेवटच्या अंतिम अखेरच्या निर्वाणीच्या स्लॉक ओव्हरच्या डेथ ओव्हरच्या हानामारीच्या षटकामध्ये मैदानावरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खराब आहे. स्टॉपाईट बीमर असा कॉल पंचांच्या माध्यमातून आलाय. फिंगर देखील रोल केले गेले त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मैदानावरती आपण पाहू शकतो काना गोंधळी सर आणि सुनील मात्रे सर हे दोन बॅटर मैदानावरती पाहायला मिळते. फ्रीटचा बॉल आहे. यावेळेस अजून एक वेस्ट ऑफ हाईट बीमर पंचांचा इशारा येतोय त्यामुळे गोलंदाज कॅन्सल होतील आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल त्या मात्र बघता आपण पाहू शकतो 49 या आकड्यावरती. पहिले जे आपल्याला 5 मॅचेस पाहायला मिळाल्या त्या 5 मॅचेस मध्ये जवळपास 40 पेक्षा कमी धावसंख्या आणि यावेळेस 50+ पार होते की नाही हा प्रश्न उपस्थित झालाय. जरूर आपण पाहू शकतो मैदानावरती चिकनगर 40+ संघ सांगत इतकंच असेल की ये जिंदगी चाहे जितना भी नचा बस गाणे अच्छे बजा. कारण मैदानावरती धावा देखील भरपूर आल्या. त्यानंतर गोलंदाजाच्या आपण पाहू शकतो माध्यमातून 2 वेस्ट ऑफ हाईट बीमर. त्यानंतर गोलंदाज ते देखील कॅन्सल झाले आणि नवीन गोलंदाज मैदानावरती आता नरेंद्र पाहायला मिळतात. पाहूया नरेंद्र कशा प्रकारे कामगिरी करतील आता उर्वरित चेंडूंवरती. सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. मिड विकेटच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील त्या मात्र 50 अप. सरांनी जो कमिटमेंट दिली होती ती कमिटमेंट पूर्ण केली आहे संतोष शिंगोळे सरांनी. जो हम बोलते हैं वो हम करते हैं आणि मैदानावरती 50 गाठली आहे आणि आता 60च्या पास जायचा प्रयत्न केला जाईल. मैदानावरती फटका सुंदर फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार आल्या धावा 4. वारवरती पलटवार दर्जेदार चौकार. सबन धावा. यावेळेस फटका सुंदर ऑन साइड ला लॉंग लेग ला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बल्ला घुमा और स्टेडियम जुमा डाउन द लेग साइड पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. बॉल सीमा पार लॉंग लेग ला क्लिअर करत दर्जेदार चौकार. 4 धावा. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 45 धावेंवरती खेळतायत. बॅटिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बॅटिंग ला जवाब आपल्याला पाहायला मिळते. तब्बल आपण पाहू शकतो 45 इंडिव्हिज्युअल्स
कॉन्ट्रीब्युशन मैदानावरती विथ पाठ देत असताना काना गोंधळी सर आपल्याला पाहायला मिळतील. दुसरीकडे सुनीलजी म्हात्रे सर आहेत जे अजूनपर्यंत एकही चेंडू त्यांनी फेस केला नाहीये. मैदानावरती फटका, सुंदर फटका, लाजवाब गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बॅक टू बॅक अजून एक चौकार, 4 धावा. इंडिव्हिज्युअल 49 वरती खेळतात आणि टीमची टोटल 63 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 63 ऑन द बोर्ड. मैदानावरती सेन्सिबल क्रिकेट, सिंगल केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. बॅटिंग आवडली असेल, जोरदार टाळ्या. इंडिव्हिज्युअल 51 धाव्यांची विस्फोटक इनिंग काना गोंधळी सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी देखील सांगितलं सिकंदर हाल हाथों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. 3 चौके आले, एक सिंगल आली, त्यानंतर 2 नो बॉल आले, एक डबल आणि त्यानंतर अजून एक डबल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 65 धावा पाहायला मिळेल. 66 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच मोहिली 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून चिकनगर 40+ या संघासाठी. यस इज तर नक्कीच आपण पाहू शकतो भाजपा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट समृद्धजी ताळमाडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. राहुल शेठ भोईर साहेबांना केला जातो. ॲडव्होकेट समृद्ध दादा ताळमाडे सरांचं मनापासून आणि हार्दिक आभार. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. वार्ड क्रमांक 36 भाजपा सरचिटणीस आदरणीय प्रकाशजी प्रजापती साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. ज्वालाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही प्रकाशजी प्रजापती साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान करण्यात येईल प्रकाशजी प्रजापती साहेबांचा, जे भाजपा वार्ड क्रमांक 36 सरचिटणीस आहेत. सरपंच देखील मनापासून आणि हार्दिक आभार. यानंतर आम्ही शुभ सन्मान करणार आहोत भाजपा वार्ड क्रमांक 36 अध्यक्ष सागरजी जोशी सरांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. श्यामदादा ढोळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतो या व्यासपीठावरती. वार्ड क्रमांक 36 चे भाजपा अध्यक्ष आदरणीय सागरदादा जोशी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. यानंतर शुभ सन्मान करण्यात येईल भाजपा वार्ड क्रमांक 36 युवा मोर्चा उपाध्यक्ष कार्तिकजी प्रजापती साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. छोटू दादा ढोणे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही आदरणीय कार्तिकजी प्रजापती साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. मॅच स्टार्ट करा. यानंतर आपण राजी दळवी यांच्या शुभ हस्ते वार्ड क्रमांक 36 युवा मोर्चा सरचिटणीस अनिशी महाले सरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं देखील करूया मनापासून हार्दिक आभार आणि मॅचच्या दिशेला वळूया, जिथे 66 धावांचं लक्ष्य चिकनगर 40+ या क्रिकेट संघासमोर असेल. पाहूया 66 धावा चेस केल्या जातील की डिफेंड धावतो. वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, नॉलेजचा भंडार असणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटचं अफाट ज्ञान असणारं व्यक्तिमत्व, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय वॉइस ऑफ बोपर विनोदजी पाटील सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच प्रसन्ना. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं नमो चषक 2024 मध्ये. दिवस आजचा तिसरा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि मैदानावरती द्वितीय फेरीतील हा दुसरा सामना. 65 धावा होत नाही प्रश्न होता. 40च्या पुढे धावा जात नव्हत्या. 40+ ची ही खरं तर आज 40+ सगळे संघ खेळत आहेत.
पण मोहिली 40+ ने आज 65 केल्यात आणि कान्हा यांनी 51 धावा केल्या. अर्धशतक बघितलं आपण, नाबाद राहिले. आणि आता चिकणघर संघाला एक मोठं लक्ष 4 ओव्हरमध्ये 67 करायचे आहे आणि 67 करण्यासाठी इथून मात्र सलामीवीर आपण बघतायत श्रीकांत भोईर आणि नरेंद्र पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या वरून खेळल्यात. डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे थोडंसं जजमेंट चुकलं होतं, पण शेवटच्या क्षणी स्वतःला स्ट्रेच करत असताना चेंडूला एका हातात पकडलं, पण तोपर्यंत या 2 धावा या दरम्यान येत आहेत. जबरदस्त बॅटिंग कान्हा यांची आपण बघितले. एका बाजूला खरं तर दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सूर्य तळपतोय, पण दुसऱ्या बाजूला आपण कान्हा यांची बॅट तळपताना बघितली. 51 नॉट आउट केल्यात आणि संघाला नेऊन ठेवले 65 वर. या दरम्यान 2 धावा येत आहेत धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर काशीनाथ. ओ हो 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 हो, बॅटची एज परतावा लागेल श्रीकांत भोईरला डगावच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा. परतले ऑप्शन वरचा चेंडू होता, गुडलेंथ वरती पडल्यानंतर अधिक घुसळला. बॅटची एज लागली, ऑफ साइडला कट करायचं होतं, पण कट लागली बॅटची आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. राम पाटील मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा काशीनाथ. यष्टांच्या मागे कान्हा यांनी झेल टिपला. हा गेला लॉंग ऑनला, जेल होईल का प्रश्न नाही. आवाक्याच्या बाहेर होता. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमा पार, चौकार. नगरपालिकेत कामाला असला तरीही जागा किती आहे, गाड्या किती आहेत. हा चेंडू हवेत, आणखीन एकदा का चिकणघरची चिंता वाढली आहे. इथून आपण बघितलं दुसरा हादरा दिलाय. फलंदाज राम पाटील बाद होत आहेत. आहेत आपण बघतायत एकूण 6 धावा. अजूनही 60 करायचे आहेत. लक्ष फार दूर आहे, पण इथून असे विकेट्स गेले तर चेसिंग कशी होणार हा प्रश्न आहे. हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेने गेलाय आणि अशा प्रकारे आपण बघतायत 1 धाव धावफलकावरती. स्ट्राईकला प्रथमच येत आहेत यावेळेस राजेंद्र पाटील जे 1 वरती खेळत आहेत आणि नॉन स्ट्राईकला नरेंद्र पाटील. पुन्हा एकदा काशीनाथ. ओ वाईड बॉल होता, आय थिंक बाहेर निघणारा होता. पॉइंटच्या दिशेने खेळले. 1 धाव पूर्ण. काय कमबॅक आहे मैदानावरती काशीनाथ यांचा आपण बघितलं तर एक षटकार जरूर आला होता, पण एक मोठा फटका आपण बघितला होता. या ओव्हरमध्ये चौकार आला होता आणि अशा प्रकारे पहिले षटक 8 धावा, अजूनही 58 धावा करायच्यात 18 बॉलमध्ये आणि इथून रिक्वायर्ड रेट आता मात्र वाढत चालले. जवळजवळ तो आपण बघतायत
19.33च्या जवळपास या ठिकाणी बघायला मिळतोय. पण बघूया इथून काय घडतंय. का तर चिकनगर संघ आज आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत, काही बंधन आहेत. संघातले जे काही स्टार खेळाडू असतील तुमच्या संघामध्ये त्यांना खेळता येणार नाही. त्यामुळे हरीश खेणे काल त्यांना आपण खेळताना बघितलं. विक्रम या संघामध्ये खेळताना दिसणार नाही आणि त्यामुळे आपण बघितलं निलेश कापसे यांनाही खेळण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. आणि आता इथून प्रश्न पडलाय की आता या धावा कशा होणार. 58 धावा 3 ओव्हरमध्ये. यावे चेंडू हवेत आणि हो 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 सोपा झेल बनवलाय, कठीण पकडलाय, जरूर परतावं लागेल फलंदाजाला. आणि बघा तो आनंद चेहऱ्यावरती या ठिकाणी बघायला मिळतोय. काय तर सोपा झेल होता पण तो कठीण बनवला त्यांनी. आणि त्यांना कुठली गोष्ट सहजासहजी नको असते, त्यांना संघर्ष आवडतो आणि त्यांनी तो संघर्ष केला. आज त्यांचा दिवस आहे बघा. आज मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, या मॅचमध्येही आज सुंदर झेल टिपलाय आणि खूप चांगलं नेतृत्व आपण बघताय त्यांचं. धाव फलकावरती इक्वेशन अजूनही आपण बघितलं तर 58 धावांची गरज आहे. विकेट हा तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती थांबत नाही. अक्षरशः डावाला खिंडार पडलंय आणि या खिंडार पडलेल्या जागेवरती आता बुरुज भरून कुणाला तरी उभं राहावं लागेल, अन्यथा इथून विजय प्राप्त करणं फार कठीण होईल चिकनगरसाठी. अरुण भोईर आल्यात. ओ एज पण दोघांच्या मध्ये पडतोय. चेंडू लॉंग स्टॉप च्या दिशेने गेलाय, तिथे चेंडूला थांबवलंय. बघा काय कमिटमेंट आहे. उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे पण तरी आमचे 40+ खेळाडू काय जबरदस्त योगदान देत आहेत, मेहनत करतायत. खरं तर आम्हाला इथे बसूनच एकदम उष्णता जाणवते आणि पूर्णपणे घाम येतोय. तर मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंची अवस्था काय वेगळी असणार आहे. का तर प्रचंड मेहनत करतात. धावा 11 आहेत आणि अजूनही 55 धावा करायच्या आहेत. भरपूर मोठं लक्ष ठेवण्यात आलंय. आज चेंडू ड्राईव्ह करतायत नरेंद्र, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा काय फिल्डिंग आहे. संतोष शिंगोळे, कमिटमेंट त्याला म्हणतात, डेडिकेशन त्याला म्हणतात. आणि अशा प्रकारेचं प्रत्येकाने योगदान दिलं तर यश जरूर मिळतं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 जणांनी मैदानावरती मेहनत केली, विजयासाठी खेळले तर विजय हा नक्कीच मिळतो. आणि 11 जण तुम्ही खेळता तेव्हा असं म्हटलं जातं की गाव खेळतंय. मोहिली म्हटली की आम्हाला आमचे DJ आपल्या ऋषिकेशची देखील आठवण येते. याच गावचे आहेत, अत्यंत चांगले DJ ऑपरेटर आहेत. बऱ्याच बनेलीच्या मैदानावरती त्यांच्या आमच्या भेटी व्हायच्या. पण ऋषीने आत्ताच फोन केला होता, शुभेच्छा दिल्या होत्या या स्पर्धेला आणि त्याचबरोबर आपल्या टीमला देखील. चेंडू यावेळेसा डॉट बॉल. सामना आपण बघतायत अजूनही भरपूर दूर आहेत. 54 धावा करायच्या आहेत. चेंडू हळूहळू आपण बघतात कमी होत चालल्यात. 13 आणि तो मागचा जो झेल टिपला गेला बघा डाव्या बाजूला आम्हाला त्या स्क्रीनमध्ये दाखवत आहेत आमचे ऑपरेटर सूरज. हा चेंडू ड्राईव्ह केला मिडॉनला. ओहो फिल्डिंग खराब झाले पण बॅकअप मिळते. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. या चुक्तीप्रमाणे अशीच मदत एकमेकांना करायला हवी. बॅकअप देणं गरजेचं आहे. आणि षटक संपलं यावेळेस सुनील यांचं हे दुसरं धावल करते. एकूण आपण बघतायत झालेले ते 13. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या आणि उर्वरित इक्वेशन 12 चेंडू 53 करायचे आहेत. लक्ष फार मोठं आहे. 53 म्हणजे तुम्हाला 26.50 हा रिक्वायर्ड चेसिंग रन रेट आहे आणि 26.5 प्रत्येक ओव्हरला करायचे म्हटले की 3-4 फोटे पटके यायला हवेत तर जे शक्य आहे. अन्यथा इथून ही मॅच जिंकणं चिकनगरसाठी अशक्य आहे. बॉलिंग मार्कवर संतोष दादा शिंगोळे या ठिकाणी तयार होत आहेत. चांगली कामगिरी यंदाच्या हंगामात मोहिली टीमची राहिलेली आहे. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. वाईड बॉलचा इशारा दिशेपासून भरकडले. पहिला चेंडू वाईड आला. इथून धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 14. आता करायचे आहेत 52. हा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवलाय. एकच धाव
आणि सिंगल डबल्सने हे लक्ष चेस करणं अशक्य आहे. 51 धावा आणि आता या मॅचमध्ये हळूहळू औपचारिकता इथून आपल्याला दिसायला लागलेली आहे. 11 बॉलमध्ये 51 करायच्या आणि गॅप मध्ये चेंडू गेलाय पण तिथे फिल्डर आलेले आहेत. 2 धावा येत आहेत. अनिश खेने विक्रम असते तर एक वेगळं चित्र असतं पण शेवटी नियम आहे. त्या नियमानुसार हे दोन्ही खेळाडू संघामध्ये खेळताना दिसले नाही. कारण काही नौके संघ आहेत किंवा काही आपण बघितलं तर जे संघ जिंकले ते संघ आपल्याला इथे खेळताना दिसले जास्त. कॉड बँडचा अपील. आणखीन एक विकेट फलंदाज नरेंद्र परत डगआउटच्या दिशेने 4थ्या विकेटचं पतन. आमचे डीजे त्यांचं नाव मला माहिती नाही का तर किरण पाटील सकाळी येतात पण आमच्या सोबत आहेत मनीष पाटील MP आहेत. किरण पाटील सकाळी येतात ते सगळं सेटअप या ठिकाणी व्यवस्थित सेट करतात. सगळा आवाज चेक करतात आणि त्यानंतर मग मनीष येतो. आदरणीय विजय अमृत देवरुंगचे या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करणार विजय यांना की आपण या मंचावरती नमो चषक 2024 मध्ये आपला हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा वेसा कट करतात तिथे फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. सामना 1 साइडेड होत चाललेला आहे आणि या मॅच नंतर आपण ब्रेक घेणार आहोत लंच ब्रेक. आणि नक्कीच थोडासा नाही आपल्याकडे आज भरपूर वेळ आहे आणि या मॅचेस सगळ्या आपण बघितल्या द्वितीय फेरीची 6वी मॅच आतापर्यंत आपण बघतात लवकर या ठिकाणी होत असताना इथून हा चेंडू गेला सीमा पार. येतोय नमो षटकार. आता 6 बॉल 42. प्रत्येक बॉलवरती 7 मारायला लागेल तर 42 होतील. इतक्या जास्त धावा झाल्या की या मॅच मध्ये पूर्णपणे मोहिलीने आपली दादागिरी आपलं वर्चस्व दाखवलं. काय बॅटिंग केली बघा. कान्हा यांनी 51 केल्यात. 40+ आहेत पण 50+ धावा त्यांनी केल्यात. 51 वरती नाबाद राहिले. एक मॅरेथॉन इनिंग होती. कुठल्याही बॅटरसाठी आयुष्यामध्ये 50 धावा करणं 100 करणं मॅच जिंकून देणं ही फार अभिमानाची गोष्ट असते. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला विकेट हॅट्रिक घेणं मेडन ओव्हर फेकणं 5 गड्यांचा हॉल पूर्ण करणं आणि मॅच जिंकून देणं हे फार जसं अभिमानाचं असतं तसंच बॅटरसाठी देखील या गोष्टी फार महत्त्व आहे. त्यात 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 51 तुम्ही गेल्या वैयक्तिक तरी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. खूप मोठा हा विक्रम आहे. 42 करायचे आहेत बघा. मोहिलीचे सगळेजण वारंवार विचारतात किती पाहिजेत म्हणजे अजूनही त्यांनी ही मॅच सहजतेने नाही घेतली. अजूनही ते गंभीरपणे त्यांना माहिती आहे चिकन गर्गसारखा संघ आहे पण इथून 6 बॉल जरी सीमारेषे बाहेर गेले डायरेक्ट तरी 36च होतील आणि तुम्ही 5 धावांनी हा सामना जिंकू शकता. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. 1च धाव. केवळ औपचारिकता पूर्ण केलेली आहे बघा. स्क्रीन एकदम सुंदर ब्लॅक आहे पण ही स्क्रीन का लावतात अनेकांना माहिती नाही. अनेकदा मी सांगतो की इंटरनॅशनल लेवलला ती स्क्रीन का लावतात. तो चेंडू व्यवस्थित साईड व्हावा फलंदाजांना कॉन्सन्ट्रेट व्हावं. कारण बऱ्याचदा स्क्रीन समोर जेव्हा हालचाल होते व्हाईट बॉल तेव्हा खेळाडू बॅट्समन थांबतात चेंडू खेळत असताना आणि बऱ्याचदा आपणही बघतो की स्क्रीनवरती काय जण बॅनर लावतात मोठा आणि त्यामुळे खरं तर ते चुकीचं दिसतं. पण आता
कारण बॅनर लावासाठी भरपूर जागा असतात. ती स्क्रीनच्या समोर लावण्याचा काही जणांचा हेतू असतो की कॅमेरामॅनला ते समोरच्या समोर दिसेल ते आपल्याला यूट्यूबवरती दाखवता येईल. पण खरं तर स्क्रीन अशीच पूर्णपणे रिकामी असायला हवी, ब्लँक असायला हवी. आणि जेणेकरून जरी या बाजूला स्क्रीन नसली पण आपण या इंडनेच त्या इंडनेच बॅटिंग होते. पण स्क्रीनचा उद्दिष्ट हाच असतो की गोलंदाजाने टाकलेला चेंडू तो फलंदाजाला व्यवस्थित दिसावा. ती बॅक स्क्रीन असल्यामुळे तो दिसतो आणि इंटरनॅशनल इथे स्क्रीनसमोर हालचाल झाली की बॅट्समन थांबतात, कॉन्सन्ट्रेट होत नाही. पंच केलंय पण तिथे फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. किती चेंडू शिल्लक राहिले बघूया. अजूनही 3 चेंडू शेष आहेत आणि मोहिलीने हा खूप मोठा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आधी आपण बघितला सामना जिंकला होता मंगेश वाडेकरने. ते फायनलला पोहोचलेले आहेत. ही सेमी फायनल आहे आणि 8च्या पोलमध्ये पहिलीच मॅच तुमची क्वार्टर फायनल असते, दुसरी मॅच ही सेमी फायनल आणि तिसरी मॅच तुमची फायनल असते. त्यामुळे 8च्या पोलमध्ये आपण बघितलं तर एका बाजूला वाडेकर मंगेश शिलीवन पोहोचलं फायनलला आणि आता दुसऱ्या बाजूला तयार झालाय मोहिली संघ त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. हलक्या हाताने ऑन साईडला मनगडच्या साहाय्याने वळवत आहेत. सहजतेने चालत चालत ही धाव पूर्ण केली जाते आणि आता केवळ चेंडू शिल्लक राहिलेला आहे 1. आणि बघूया किती धावाने जिंकतात. 33 अजूनही तिथे स्क्रीनमध्ये दिसत आहेत आणि खूप मोठा विजय, जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त धावांनी हा विजय असू शकतो. प्लेस करतायत. चेंडू चाललाय तळमनच्या दिशेने. हा चौकार असेल. हा चौकार विजय मिळू देणार नाही पण जय पराजय मधला अंतर थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करेल. जिथे चौकार आलाय म्हणजे आपण बघितलं तर 28 धावांनी हा सामना जिंकलेला आहे मैदानावरती. यावेळेस मात्र टीम मोहिलीने. अभिनंदन मोहिली टीम, अंतिम फेरीमध्ये तुमचा प्रवेश झालाय. हार्ड लक टीम चिकनगर. 65 धावा इथे कुठल्या होत्या आणि त्याचं संरक्षण यशस्वीरित्या केलेलं आहे मोहिली टीमने. त्यांचं अभिनंदन. आणि वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. यानंतर आपण 2 फायनल आहेत आपल्या, त्या कव्हर करणार आहोत. 6 मॅचेस झाले आहेत. आपला शेड्यूल आज 8 मॅचचा होता. एक रेग्युलरची आपल्याला फायनल कव्हर करायची आहे, एक 40 प्लसची. तर वाटलं नव्हतं इतक्या लवकर मॅचेस संपतील. त्यामागचं कारण आहे लवकर का संपल्या मॅचेस. पहिल्या 4 मॅचेस आपण 3-4 मॅचेस बघितल्या ज्या लो स्कोरिंग झाल्या, 20-20 धावांच्या 2 मॅच झाल्या त्या लवकर संपल्या. त्यानंतर 36-35 अशा धावसंख्येच्या मॅचेस आपण बघितल्या. पण ही मॅच एकदम हाय स्कोरिंग होती आणि अशाच प्रकारे जर हाय स्कोरिंगच्या आधीच्या मॅच असत्या तर मग ही मॅच आपल्याला शेवटच्यापर्यंत म्हणजे थोडा उशीर झाला असता संपायला. चला हरकत नाही, आपल्या आता त्या गोष्टी नसतात आणि आयोजक आपापल्या परीने शेड्यूल व्यवस्थित बनवतात. पण मॅचेस कशा होतील हे कोणालाही माहीत नसतं. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आणि नक्कीच या नावाबद्दल कुणाला शंका नसेल, ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं कान्हा यांनी, ते ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. यायचे कान्हा.